नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हीट आणि टेम्परेचर हा धडा शिकणार आहोत. तर हीट आणि टेम्परेचर या धड्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया की हीट एनर्जी म्हणजे काय. तर उष्णता हा एक ऊर्जेचा प्रकार आहे. या आकृतीमध्ये जसं दाखवलंय की ऊर्जेचे 8 प्रकार त्यांनी दाखवलेले आहेत. विद्युत ऊर्जा किंवा सौर किंवा लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, आवाजाची ऊर्जा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, गुरुत्वीय बलाची ऊर्जा, थर्मल एनर्जी किंवा उष्णतेची ऊर्जा, केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जा, कायनेटिक एनर्जी, गतीमुळे प्राप्त ऊर्जा आणि इलॅस्टिक एनर्जी. तर अशा वेगवेगळ्या ऊर्जेच्या प्रकारांमधून उष्णता ही एक ऊर्जेचा प्रकार आहे, हे इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर उष्णता ही ऊर्जेचा प्रकार आहे. ज्याच्याकडे उष्णता जास्त आहे किंवा जो पदार्थ जास्त उष्ण आहे त्याची उष्णतेची ऊर्जा जास्त, किंवा ज्याचं तापमान जास्त आहे त्याची उष्णतेची ऊर्जा जास्त, व ज्याचं तापमान कमी त्याची उष्णतेची ऊर्जा कमी. आता उष्णतेमुळे किंवा हीटमुळे काय परिणाम होतात ते आपण बघणार आहोत. की इथे उष्णता वाढली किंवा उष्णता दिली तर काय परिणाम होतात. फिजिकल स्टेटमध्ये बदल. तर फिजिकल स्टेटमध्ये बदल याचा अर्थ काय होतो की जर मी ॲल्युमिनियमला 660 डिग्री सेल्सिअस या तापमानाला तापवलं तर हा ॲल्युमिनियम सॉलिड मधून लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो किंवा तो वितळतो. तर उष्णतेमुळे त्याच्या स्थितीमध्ये बदल होतो, तो सॉलिडचा लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यानंतर उष्णते दिल्यानंतर काय होतं, तापमानात वाढ होती. आपण ज्यावेळेस पाणी तापवतो तर थंड असतं, पण तापवल्यानंतर ते पाणी उकळतं किंवा त्याच्या तापमानात प्रचंड वाढ होती. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे की उष्णतेमुळे आकारमानात बदल होणे. जर मी उष्णता एखाद्या लोखंडाला दिली किंवा एखाद्या धातूला दिली तर त्याच्या आकारमानात बदल होतो, आकारमान वाढतो. किंवा जर मी उष्णता पाण्याला दिली तर जे पाणी तळाला असतं त्याला उष्णता मिळाल्यानंतर ते वजनाने हलकं होऊन ते तळातलं पाणी हे वरच्या थरावर जाऊन बसतं. अशा पद्धतीने उष्णतेमुळे पदार्थाचं वजन हलकं होतं, त्याची घनता कमी होती. तर असे उष्णतेमुळे पदार्थाच्या बाह्य स्थितीमध्ये बदल होतो, तापमानात बदल होतो, अंतर्गत रचनेत बदल होतो, आकारमानात बदल होतो. तर उष्णतेचे परिणाम किंवा त्याचा इफेक्ट आपण इथे बघत आहे. त्याच्या पुढे आहे की उष्णतेचं एकक. कॅलरी हे उष्णतेचं एकक आहे. एक कॅलरीची व्याख्या इथे दिलेली आहे की ज्या वेळेस 1 ग्रॅम पाण्याला 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्या उष्णतेला आपण 1 कॅलरी असं म्हणतो. ज्यावेळेस 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते त्याला आपण 1 कॅलरी असं म्हणतो. 1 कॅलरी हे स्मॉल युनिट आहे आणि म्हणून त्याचं मोठं युनिट आहे किलो कॅलरीज. तर इथे दिले 1000 कॅलरीज म्हणजे 1 किलो कॅलरीज. 1000 कॅलरीज म्हणजे 1 किलो कॅलरीज. इथं सुद्धा तोच पार्ट दिलेला आहे की एका कॅलरीची व्याख्या दिलेली आहे की ज्यावेळेस 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जे काही उष्णता लागते त्याला आपण 1 कॅलरी असं म्हणतो. त्याच्या पुढची आपण एक व्याख्या बघणार आहे, स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट याचा अर्थ आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने बघणार आहे की ज्या वेळेस सूर्य प्रत्येक पृथ्वीच्या प्रत्येक पदार्थाला उष्णता देत असतो, मग जमिनीवरची वाळू असेल, पाणी असेल,
घराच्या छपरावरील पत्रा असेल तर आपल्याला लक्षात येईल की पत्रा एवढा गरम होतो की आपण हात लावू शकत नाही, चटके बसतात. पाणी मात्र तसंच थंड राहतं आणि जमीन सुद्धा तापते. तर इथे प्रत्येकाची उष्णता घेण्याची क्षमता जी आहे ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची उष्णता घेण्याची क्षमता ही वेगवेगळी आहे. तर प्रत्येक पदार्थाचं 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागती त्याला त्या पदार्थाचं स्पेसिफिक हीट असं म्हणतात. प्रत्येक पदार्थाचं उष्णता घेण्याचं प्रमाण हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक पदार्थाचं एक एखाद्या पदार्थाचा जर 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी व त्याचं वजन जर 1 ग्रॅम असेल तर त्याला जी काही उष्णता लागणार आहे 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी त्याला त्या पदार्थाची स्पेसिफिक हीट असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघितलं तर 1 कॅलरी हे पाण्याची स्पेसिफिक हीट आहे. त्याच पद्धतीने 0.2 कॅलरीज ही लोखंडाची स्पेसिफिक हीट आहे. याचा अर्थ अतिशय कमी ऊर्जा दिल्यानंतर लोखंडाचं तापमान हे लगेच वाढणार आहे. प्रत्येक पदार्थाचं स्पेसिफिक हीट हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आपण जसं बघितलं की कॅलरी हे उष्णतेचे एकक आहे, त्याचप्रमाणे एसआय सिस्टीम मध्ये जूल हे यांत्रिक कार्याचं एकक आहे. जूल हे यांत्रिक कार्याचं एकक आहे. म्हणजे ज्यावेळेस 1 न्यूटन बलाने 1 मीटर एवढं विस्थापन होते तेव्हा 1 जूल असं एवढं कार्य झालं असं आपण म्हणतो. तर इथे 4.1 कॅलरी आणि जूल्स यांचं रिलेशन किंवा संबंध काढलेला आहे किंवा दोघांमध्ये कन्व्हर्जन फॅक्टर काढलेला आहे. तर 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल्स. म्हणजे यांत्रिक कार्य आणि उष्णतेचे एकमेकांशी संबंध अशा पद्धतीने आहे की ज्यावेळेस 1 कॅलरी एवढी उष्णता असते तेव्हा त्याने 4.18 जूल्स एवढं यांत्रिक कार्य होऊ शकतं. तेवढं यांत्रिक कार्य होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण स्पेसिफिक हीटची व्याख्या आपण बघितली. इथे सी दिले, याला आपण एस डिनोमिनेट करू की प्रत्येक पदार्थाचा एस ही स्पेसिफिक हीट असेल, एम त्याचं वजन असेल आणि त्याचं जेवढं तापमान वाढ करायची असेल ज्याला डेल्टा टी असं म्हटलेलं आहे. तर स्पेसिफिक हीट गुणिले पदार्थाचं वजन आणि गुणिले त्याच्या अपेक्षित तापमानाची वाढ यांचा गुणाकार केला तर आपल्याला किती उष्णता द्यायची आहे हे प्रमाण किंवा एखाद्या पदार्थाचं तापमान वाढवण्यासाठी किती उष्णता द्यायची आहे हे या सूत्राने आपल्याला मिळतं. क्यू बरोबर सी इंटू एम इंटू डेल्टा टी. सी म्हणजे स्पेसिफिक हीट गुणिले पदार्थाचं वजन आणि गुणिले तापमानातील वाढ. जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येक पदार्थाचं स्पेसिफिक हीट हा वेगवेगळा भाग आहे. त्याच्यानंतर आपण काही बेसिक गोष्टी आहेत की कोणत्याही पदार्थाला जर मी उष्णता दिली, इथं दाखवलंय बघा, एखादा घन पदार्थ आहे आणि मी त्याला उष्णता देतोय तर सुरुवातीला असं होतं ज्या प्रमाणात मी उष्णता देतो त्या प्रमाणामध्ये तापमानातील वाढ होते. इथं दाखवले सॉलिड मध्ये गुलाबी कलर मध्ये हा जो तिरका ग्राफ आहे उष्णता आणि तापमानाचा, तर जसं तापमान देतो तसं जशी उष्णता देतो तसं तापमान वाढतं आणि या आलेखामध्ये ज्या प्रमाणामध्ये उष्णता दिली त्या प्रमाणामध्ये जेव्हा तापमानात वाढ होते तेव्हा अशा उष्णतेला सेन्सिबल हीट असं म्हणतात. तेव्हा अशा उष्णतेला सेन्सिबल हीट असं म्हणतात. पण काही वेळानंतर असं होतं की आपण उष्णता देत जातोय आणि तापमान मात्र स्थिर राहते. अशा वेळी आपण उष्णता देत जातोय आणि तापमान मात्र असं स्थिर राहतंय. काही वेळाने असं होतं की पदार्थाची स्थिती एकदम बदलती. जो पदार्थ सॉलिड आहे त्या पदार्थाचं लिक्विड फॉर्म मध्ये रूपांतर होतं. म्हणजे तापमानात न बदल होता पदार्थाच्या स्थितीमध्ये बदल होतो
अशा वेळेस जी ऊर्जा, जी उष्णता आपण दिलेली आहे ती पदार्थाची स्थिती बदलण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे. अशा उष्णतेला आपण लेटंट हीट असं म्हणतो. अशा उष्णतेला आपण लेटंट हीट असं म्हणतो. इथे पदार्थाचं सॉलिड वरून लिक्विड मध्ये रूपांतर करण्यासाठी जी उष्णता लागते त्याला आपण म्हणतो लेटंट हीट ऑफ फ्युजन किंवा लेटंट हीट ऑफ फ्युजन इथे दिले. म्हणजे सॉलिड पदार्थाचं लिक्विड पदार्थामध्ये रूपांतर करण्यासाठी जी उष्णता लागते त्याला आपण म्हणतो लेटंट हीट ऑफ फ्युजन. त्याच पद्धतीनं जर मी पाण्याला तापवलं, सुरुवातीला ज्या प्रमाणात उष्णता देतो त्या प्रमाणात पाण्याचं तापमान वाढत जातं. एक स्टेज अशी येते की 100 डिग्रीच्या जवळपास मी उष्णता देत आहे, पण तापमान काही बदलत नाही. अशा वेळेस काही काही वेळानंतर पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. ज्या वेळेस तापमान अशा वेळेस पाण्याचं तापमान स्थिर असतं, त्यावेळेस जी ऊर्जा आपण देतो त्या ऊर्जेचा वापर ही पाण्याची स्थिती बदलण्यासाठी होतो. पाण्यात ही उष्णता पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर करण्यासाठी उपयोग केला जातो. अशा उष्णतेला लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन असं म्हणतात. अशा उष्णतेला लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन असं म्हणतात. त्याच पद्धतीनं जर मी पाण्यातली उष्णता काढतो, म्हणजे आपण डीप फ्रीज मध्ये पाणी ठेवतो आणि त्याचा बर्फ होतो, तर अशा वेळेस जी उष्णता ही पाण्यातून काढली जाते आणि ज्याच्यामुळे पाणी हे सॉलिडिफाय होतं, तर अशा वेळेस अशा स्थिती बदलण्यासाठी उष्णतेला लेटंट हीट ऑफ सॉलिडिफिकेशन असं म्हणतो. लेटंट हीट ऑफ सॉलिडिफिकेशन असं म्हणतो. तर ज्या वेळेस पदार्थाच्या स्थितीमध्ये बदल व्हायचा असेल तर अशा वेळेस जी काही उष्णता वापरण्यात येते त्याला लेटंट हीट असं म्हणतात. लेटंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे सॉलिड टू लिक्विड आणि लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे लिक्विड टू गॅस अशा स्थितीमध्ये बदल करण्यासाठी वापरलेली ऊर्जा. त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट बघणार आहे तो म्हणजे उष्णता आणि तापमान. तर उष्णता जसं मी सांगितलं की ऊर्जेचा प्रकार आहे. उष्णता हा ऊर्जेचा प्रकार आहे. उष्णता ही कॅलोरीमीटरने मोजली जाते. उष्णता ही कॅलोरीमीटरने मोजली जाते आणि उष्णतेचं एकक कॅलरीज किंवा जूल्स असं आहे. उष्णतेचं एकक कॅलरीज किंवा जूल्स असं आहे. आता दुसरा पार्ट आहे तापमान. तर तापमान हा एखादा पदार्थ किती थंड किंवा किती गरम आहे याचं मोजमाप म्हणजे तापमान. तापमान हा ऊर्जेचा प्रकार नाही, तर फक्त आपण उष्णतेचं मोजमाप करतो त्याला तापमान असं म्हटलं जातं. एखाद्या पदार्थ हा किती थंड किंवा उष्ण आहे याचं मोजमाप म्हणजे तापमान. तापमान हे थर्मोमीटरने मोजलं जातं. तापमानाचं एकक आहे डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि डिग्री केल्विन. तर उष्णता ही एक ऊर्जेचा प्रकार आहे. त्याची ते वेगळ्या स्थितीत जाऊ शकतो. तापमान मात्र फक्त एखाद्या पदार्थाचं हॉटनेस किंवा कोल्डनेस मोजण्याचं साधन आहे. इथं जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तापमानाचे 3 स्केल आहेत, डिग्री केल्विन, डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरनहाइट. म्हणजे ज्यावेळेस पाणीचा बर्फ असतो त्यावेळेस आपण ऍब्सोल्यूट 0 डिग्री असं आपण म्हणतो. त्यावेळेस या 3 स्केलनुसार 3 स्केल हे वेगवेगळे वापरले जातात ज्यांनी तापमान मोजलं जातं. तर डिग्री सेल्सिअस मध्ये पाण्याचा जेव्हा बर्फ असतो किंवा पाणी जेव्हा फ्रीज होतो तेव्हा त्याचं 0 डिग्री सेल्सिअस तापमान असतं. त्याच वेळेस केल्विन मध्ये त्याचं स्केल आहे 273 डिग्री, 273 केल्विन आणि फॅरनहाइट मध्ये आहे 32 डिग्री फॅरनहाइट. म्हणजे प्रत्येकाच्या स्केल किंवा मोजपट्ट्या ह्या वेगवेगळ्या आहेत. जर तुम्हाला डिग्री सेल्सिअस हे तापमान फॅरनहाइट मध्ये
कन्वर्ट करायचा असेल तर डिग्री सेल्सिअस गुणिले 9/5 अधिक 32 या सूत्राने आपल्याला डिग्री सेल्सिअस हे तापमान फॅरनहाइट मध्ये घ्यावं लागेल, किंवा तुमचं फॅरनहाइट मध्ये तापमान असेल तर तुम्हाला फॅरनहाइट वजा 32 गुणिले 5/9 या सूत्राने आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये तापमान काढता येतं. त्याचप्रमाणे डिग्री सेल्सिअस मध्ये 273 ची बेरीज केली की डिग्री केल्विन हे तापमान आपल्याला काढता येतं. तर अशा प्रकारे केल्विन, सेल्सिअस, फॅरनहाइट आणि रिह्युमर अशा 4 तापमान मोजण्याच्या पट्ट्या आहेत. मगाशी जे आपण बघितलं की उष्णता आणि तापमान याच्यामध्ये फरक आहे. आता तापमान मोजण्याची साधनं जी आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे मर्क्युरी थर्मामीटर, ज्याच्यामध्ये आपण 300 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं तापमान मोजू शकतो. यामध्ये जसं तापमान वाढतं तसं मर्क्युरी ही कॅपिलरी ट्यूब मध्ये वरवर चढत जाते. जर तापमान कमी झालं तर ती पुन्हा कॅपिलरी ट्यूब मधून खाली येते. दुसरं तापमान मोजण्याचं साधन आहे बायोमेटालिक थर्मामीटर. याच्यामध्ये सुद्धा 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं तापमान हे मोजलं जातं. याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या धातूंच्या पट्ट्या एकत्र केलेल्या असतात. ज्यावेळेस त्यांना उष्णता मिळते त्यावेळेस त्या दोन्ही पट्ट्यांमध्ये जो काही फरक निर्माण होतो तो फरक आपण स्केलने आणि कॅलिपरने मोजून त्याने उष्णता मोजली जाते. बायोमेटॅलिक पट्ट्या म्हणजे 2 वेगवेगळ्या धातूंच्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या ह्या ज्यावेळेस उष्णता मिळाल्यानंतर त्यांचं एक्सपान्शन किंवा त्यांचं प्रसरण वेगवेगळं होतं. त्याचं मोजमाप आपण या स्केलवर घेतो आणि त्या पद्धतीनं आपण 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत बायोमेटॅलिक थर्मामीटरचा वापर करतो. त्याच्या पुढे आपण बघतोय की थर्मोकपल पायरोमीटर. थर्मोकपल पायरोमीटर म्हणजे या पद्धतीमध्ये सुद्धा 2 वेगवेगळ्या धातू आहेत, कॉपर आणि कॉन्स्टंट किंवा प्लेटिनियम आणि रोडियम. या 2 धातूंचा एक जॉईंट दिला जातो या किंवा या दोघांना एका पॉइंटला सोल्डर केलं जातं आणि त्या पॉइंटला जिथं उष्णता आहे त्याला टेकवलं जातं. दोघांमध्ये उष्णता ही पास होते आणि त्याने त्या उष्णतेने आपण पोटेन्शियल डिफरन्सचा फरक किंवा इलेक्ट्रिकल डिफरन्सचा फरक निर्माण होतो आणि त्याची मोजदाद करून आपण तापमान मोजत असतो. म्हणजे कॉपर आणि कॉन्स्टंट असेल किंवा प्लेटिनियम आणि रोडियम या दोन्ही वेगवेगळ्या धातूंचा जो जॉईंट आहे त्या जॉईंटला किंवा त्या सोल्डरिंग पॉइंटला आपण जिथं उष्णता आहे तिथं टेकवतो. त्याच्यामुळे या 2 धातूंमध्ये पोटेन्शियल डिफरन्स किंवा एनर्जी लेवलमध्ये फरक येतो आणि त्याची मोजदाद आपण अँपियर्स मध्ये घेतो आणि त्या पदार्थामध्ये किती उष्णता आहे हे मोजतो. तर कॉपर आणि कॉन्स्टंट आणि प्लेटिनियम कॉन्स्टंट या थर्मोकपलने 600 डिग्री पर्यंतचं आपण तापमान मोजू शकतो. तर प्लेटिनियम आणि रोडियम याने 1600 डिग्री पर्यंतचं तापमान मोजू शकतो. 1600 डिग्रीच्या पुढे जर तापमान मोजायचं असेल तर आपण रेडिएशन पायरोमीटरचा वापर करतो. या ठिकाणी आपण जो पदार्थ उष्ण आहे त्याचं तापमान प्रचंड असतं आणि अशा ठिकाणी आपण त्याला थर्मोमीटर टच करू शकत नाही. त्याचे जे काही प्रकाश किरण येत असतात किंवा त्याचे जे काही रेडिएशनचे किरण येत असतात ते आपण एका लेन्स मध्ये घेतो. या लेन्स मधून ते सर्व किरण एका बिंदूवर एकत्रित केले जातात जो एक पुन्हा वेगवेगळ्या धातूंचा जॉईंट असतो किंवा त्या तिथे वेगवेगळ्या धातूंचा जॉईनिंग पॉइंट असतो. या ठिकाणी ज्यावेळेस ही उष्णता एकत्र येते त्यावेळेस पुन्हा पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो आणि त्याचा जो फरक आहे आपल्याला ॲमीटर मध्ये दिसतो. ज्याला आपण स्केल कॅलिब्रेट करून किंवा एक योग्य मोजपट्टी तयार करून
त्या पदार्थाचं 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान किती आहे हे आपण रेडिएशन पायरोमीटरने मोजू शकतो. याचा अर्थ आपण आता 4 पट्ट्या बघितल्या. एक आहे मर्क्युरी थर्मामीटर आणि बायमेटॅलिक थर्मामीटर जो 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत वापरला जातो. 600 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण कॉपर आणि कॉन्स्टंटचा थर्मोकपल थर्मामीटर वापरतो आणि 1600 डिग्री पर्यंत तापमान मोजायचं असेल तर प्लॅटिनियम आणि रोडियम यांचं जो काही बायमेटॅलिक थर्मोमीटर येतं वापरतो आणि ज्यावेळेस 1600 डिग्रीच्या पुढे उष्णता असते त्यावेळेस आपण रेडिएशन पायरोमीटरचा वापर करत असतो. याच्यानंतर आपण 3 उष्णतेचे वहन किंवा ट्रान्सफर ऑफ हीट कशा पद्धतीने होते त्याच्यामध्ये सॉलिड किंवा घन पदार्थामध्ये उष्णता कशी ट्रान्सफर होते ज्याला आपण म्हणतो कंडक्शन. ज्यावेळेस एखाद्या पदार्थाला आपण सॉलिड पदार्थाला एका टोकाला उष्णता देतो तेव्हा कालांतराने सगळा जॉब हा गरम होतो. तर सॉलिड मध्ये पदार्थातील कण आपली जागा न सोडता शेजारच्या कणाला उष्णता देतात. सॉलिड पदार्थामध्ये आपली जागा न सोडता पदार्थांमधले मॉलिक्युल्स किंवा कण शेजारील पदार्थाला उष्णता देतात. अशा उष्णतेला कंडक्शन असं म्हणतो आपण. अशा उष्णतेला कंडक्शन असं म्हणतो. दुसरं उदाहरण दिलेलं इथे लिक्विड मध्ये ट्रान्सफर होणारी उष्णता. लिक्विड मध्ये ट्रान्सफर होणारी उष्णता या ठिकाणी एखाद्या लिक्विडच्या जर आपण उष्णता देतो किंवा हीट देतो तेव्हा लिक्विड मधील मॉलिक्युल्स हे आतमध्ये फिरत असतात. ज्या वेळेस लिक्विड मधील मॉलिक्युल्सना उष्णता मिळते तेव्हा असे मॉलिक्युल्स हे वजनाने हलके होतात आणि ते लिक्विडच्या सगळ्यात वरच्या पातळीला जातात. जड व थंड मॉलिक्युल्स किंवा कण खाली येतात. त्याच्यानंतर जेव्हा या कणांना उष्णता मिळते तेव्हा जड आणि थंड असलेले पदार्थ हे उष्ण आणि हलके होतात. पुन्हा ते वर जातात. पुन्हा त्यांच्या तुलनेने जड व हलके कण खाली येतात. अशा पद्धतीने लिक्विड मध्ये उष्णतेचं रिसायकल होत असतं किंवा उष्णता ही टॉपला सगळ्यात जास्त असते आणि तळाला पदार्थ थंड असतो. अशा वहनाला कन्व्हेक्शन असं म्हणतो. आणि तिसरं आपण बघतो की सूर्याचे प्रकाश किरण येताना आपल्याकडे कोणतेही माध्यम नसतं किंवा इथं शेकोटी पेटवली दाखवलेली तरी आपल्याला उष्णता लागताना कोणतेही माध्यम लागत नाही. अल्ट्रा व्हायोलेट किरणांमधून आपल्याकडे थेट उष्णता येते. अशा उष्णतेला आपण रेडिएशन म्हणतो. ज्यावेळेस कोणतेही माध्यम न वापरता उष्णता ही ट्रान्सफर केली जाते, वहन होतं, तर त्याला रेडिएशन असं म्हणतात. ते इथे आपण बघतो की ज्यावेळेस गॅसवर उष्णता दिली जाते तेव्हा त्या उष्णतेने भांड गरम होतं ज्याला आपण कंडक्शन असं म्हणतो. पदार्थातील लिक्विड त्या भांड्यातलं जे काही लिक्विड पाणी असेल किंवा चहा असेल कॉफी असेल हा उष्ण होतो त्याला कन्व्हेक्शन असं म्हणतो. आणि त्याची धग जेव्हा आपल्या बोटांना लागते तेव्हा रेडिएशन असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उष्णतेचे प्रकार वहनाचे प्रकार आपण बघितलेले आहेत. तर याच्यामध्ये उष्णता म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं कॅलरी हे युनिट बघितलेलं आहे. आता त्याचे अजून 2 युनिट इथे दिलेले आहेत, BTHU आणि CTHU, ब्रिटिश थर्मल युनिट. तर ब्रिटिश थर्मल युनिट याचा अर्थ 1 पाऊंड पाण्याचं तापमान 1 फॅरनहाइटने वाढवण्यासाठी जी उष्णता आहे त्याला 1 ब्रिटिश थर्मल युनिट असं म्हणतात. 1 पाऊंड म्हणजे साधारणतः 450 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 फॅरनहाइटने वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्याला आपण एक BTHU असं म्हटलेलं आहे. आणि 1 CHU पुढचं दिलेलं आहे की 1 पाऊंड पाण्याचं तापमान वाढवण्यासाठी जे काही उष्णता लागती त्याला 1 कॅलरी हीट युनिट असं म्हटलेलं आहे. 1 कॅलरी हीट युनिट असं म्हटलेलं आहे. तर
आपण उष्णता म्हणजे काय हे बघितले, त्याचे वेगवेगळे परिणाम बघितलेत. उष्णतेचा आकारमानामध्ये, तापमानामध्ये, स्थितीमध्ये होणारे परिणाम हे बघितलेले. स्पेसिफिक हीट म्हणजे काय हे बघितलंय. लेटंट हीट याचा अर्थ काय हे आपण बघितलंय. त्याच्यानंतर उष्णता आणि तापमान यांच्यामध्ये काय फरक आहे ते बघितलं. त्याच्यानंतर इथे आपल्याला दोन कन्सेप्ट राहिल्यात, बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट. तर ज्या उष्णतेला पदार्थ हा सॉलिड मधून लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो किंवा फ्यूज होतो किंवा वितळतो, ज्या तापमानाला पदार्थ हा सॉलिड मधून लिक्विड मध्ये वितळतो किंवा फ्यूज होतो, अशा तापमानाला आपण त्या पदार्थाचा मेल्टिंग पॉइंट असं म्हणतो. इथं त्यांनी एक चार्ट दिलाय आणि प्रत्येक धातूंचं त्यांनी मेल्टिंग पॉइंट दिलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या तापमानाला पदार्थ हा लिक्विड मधून गॅसमध्ये कन्वर्ट होतो, त्याला त्या पदार्थाचं बॉइलिंग पॉइंट असं म्हटलेलं आहे. एखाद्या पदार्थाच्या लिक्विड मधून गॅसमध्ये कन्वर्ट होतो, इथं उदाहरण दिलेलं आहे की 100 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याचं रूपांतर हे वाफेमध्ये होतो, हा त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे. इथं वेगवेगळ्या पदार्थांचे तुम्हाला मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटचा चार्ट दिलेला आहे. इथं तुमच्या लक्षात येईल की टंगस्टनचं मेल्टिंग पॉइंट हा खूप हाय आहे, 3422 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर आपण टेम्परेचर स्केल किंवा मोजमापाच्या वेगवेगळ्या पट्ट्या बघितलेल्या आहेत आणि या ज्या काही पट्ट्या आहेत याचा वापर करून आपण तापमान मोजत असतो किंवा एखाद्या स्केलमध्ये तापमान मोजलं तर आपण दुसऱ्या स्केलमध्ये त्याचं तापमान किती येतंय हे कन्वर्ट करू शकतो. हे फॉर्म्युले जे आहेत, R/80 बरोबर C/100 बरोबर K वजा 273/100 वजा F वजा 32/180 याने आपण तापमान कन्वर्ट करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की कॅलरीमीटर हे एक यंत्र आहे ज्याने उष्णता मोजली जाते. इथं कॅलरीमीटर म्हणजे कॉपरचं भांड आहे जे सील केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पदार्थाची उष्णता मोजायची आहे त्या पदार्थाला या कॅलरीमीटर मध्ये टाकलं जातं. एक स्टिरर किंवा चमचा आहे ज्यांनी हे लिक्विड हलवलं जातं आणि त्याचं तापमान मोजण्याचं थर्मामीटर तिथं दिलेलं आहे. इथे या कॅलरीमीटरच्या साह्यानं आपण उष्णता ही कॅलरीज मध्ये मोजतो. तर कॅलरीमीटर हे उष्णता मोजण्याचं साधन आहे. त्याच्यानंतर तापमान मोजण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की थर्मोमीटरचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे तापमान आहे 300 डिग्री पर्यंत आपण बायोमेटॅलिक थर्मामीटर किंवा मर्क्युरी थर्मामीटरचा वापर करतो. त्याच्यानंतर 1600 डिग्री पर्यंत आपण थर्मोकपल पॅरामीटरचा वापर करतो आणि 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण रेडिएशन पॅरामीटरचा वापर करतो. त्याच्यानंतर आपण कंडक्शन, कन्व्हक्शन आणि रेडिएशन असे 3 उष्णतेच्या वहण्याचे प्रकार बघितलेत. सॉलिड मध्ये उष्णता ट्रान्सफर होते त्याला कंडक्शन असं म्हणतात. लिक्विड मध्ये ऊर्जा ट्रान्सफर होते त्याला कन्व्हेक्शन असं म्हणतात आणि कोणतेही माध्यम नसताना हवेमधून जेव्हा उष्णता ट्रान्सफर होते त्याला रेडिएशन असं म्हणतात. तर मला असं वाटतंय उष्णतेचे बेसिक नियम आपण इथं बघितलेले आहेत. या उष्णतेच्या नियमाप्रमाणे तुम्ही या धड्यामधील प्रत्येक व्याख्या वहीमध्ये लिहा. त्याची टेम्परेचरची जी काही स्केलच्या पट्ट्या त्याची इक्वेशन 10 वेळा लिहा आणि आपल्या ग्रुपवर टाकून मला दाखवा. याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही ग्रुपवर विचारू शकता.